नमस्कार, मी गौरी बाईकर मुंबई आउटलुक मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज दिनांक 7 मार्च पाहूया टॉप 10 घडामोडी। राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार स्थापन झालं। मात्र सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मित्राच्या उपाध्यक्ष पदावरून शिंदेंच्या जवळच्या व्यक्तीला हटवण्याचा निर्णय घेतला। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आयोगाच्या उपाध्यक्ष पदावर अजय असर या बिल्डरची नियुक्ती केली होती। मात्र आता या बिल्डरला हटवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला। त्यामुळे एकनाथ शिंदेंना मोठा धक्का मानला जातोय। महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून विदेशी गुंतवणुकीचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे। विरोधकांनी महाराष्ट्रातील गुंतवणूक दुसऱ्या राज्यात विशेषतः गुजरातमध्ये गेल्याचा दावा केलाय। त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील रोजगाराचं मोठं नुकसान झाल्याचं आता नमूद केलंय। महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला यामुळे फटका बसल्याचं बोललं गेलंय। नव्या सरकारचा अर्थसंकल्प येत्या 10 मार्च रोजी अधिवेशनात मांडला जाणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। अबू आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हे मान्य करावं की अबू वसीम आझमी हे महाविकास आघाडीचा भाग आहेत। जेव्हा आझमी यांनी निवडणूक लढवली तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता आणि उद्धव ठाकरेंनी स्वतः शाल देऊन त्यांचं स्वागत देखील केलं। उद्धव ठाकरेंची शिवसेना अबू वसीम आझमी यांचा उघडपणे निषेध करू शकत नाहीये, कारण जर त्यांनी निषेध केला तर त्यांना मुस्लिम मतांचा बाधा येईल, असं निरुपम यांनी वक्तव्य केलंय। औरंगजेब हा धर्मांध क्रूर शासक आणि हा देशाचा लुटारू होता। छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या, छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करणाऱ्या या औरंगजेबाच्या कबरीचे या महाराष्ट्रात उद्धातीकरण, दैवतीकरण सुरू आहे। त्याचे इथे उरूस भरवले जात आहेत, हे आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहेत। हे प्रकार कायमचे रोखण्यासाठी औरंगजेबाची ही कबरच उकडून टाकली पाहिजे, असं मत खासदार उदयनराजे भोसले यांनी केलंय। खासदार संजय राऊत यांनी आज राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणाचा चांगलाच घरपोच समाचार घेतलाय। चिल्लर प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर हे कुणाच्या आशीर्वादाने बाहेर फिरतायत, असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। त्यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी अबू आझमी मुस्लिम असल्याने त्यांना टार्गेट करणं सोपं होतं, पण कोरटकर, सोलापूरकर आणि भैयाजी जोशी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप त्यावेळी राऊतांनी केला। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल शुक्रवारी विधिमंडळात मांडला। या अहवालात राज्यात महायुतीची सर्वात लोकप्रिय ठरलेली अशी लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यात आली आहे। या योजनेत जून 2024 पासून डिसेंबर 2024 या 7 महिन्यात किती निधीचे वाटप झाले याची माहिती देखील या अहवालात मांडण्यात आली। त्यानुसार या 7 महिन्यांच्या कालावधीत 2,38,00,000 लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचा निधी देण्यात आलाय। हा निधी तब्बल 17,505 कोटी रुपयांचा आहे, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात मांडली आहे। राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे। अधिवेशनाचा 5वा दिवस धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला का नाही याची माहिती सभागृहाला दिली नाही, यावरूनच विरोधकांनी आज गोंधळ घातला। तसेच सरकार चुकीचे पायंडे पाडत असल्याची टीका देखील आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे। या मुद्द्यावरून आज विरोधकांनी चांगलाच घेरलं होतं। जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाणास वेगळेच वळण मिळाले। कैलास बोराडे हे अनवा गावातील एक मंदिरात घुसले। यानंतर मंदिरात शिरताच त्यांच्यावर तप्त लोखंडी सळईने चटके देऊन अमानुषपणे मारहाण केल्याची माहिती समोर आली। अशातच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंदिरात विटंबना करणाऱ्यांसाठी मोकासारखा कायदा आणण्याची मागणी आता सरकारकडे केली आहे। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेतील अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आमने-सामने असणार आहेत। रविवारी 9 मार्चला होणाऱ्या या सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय। आयसीसीने या सामन्यासाठी
पंचांसह सामनाधिकाऱ्यांच्या नावाची देखील घोषणा केली. मात्र अंतिम सामन्याआधी टीमला झटका देणारी एक बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेनरी याला खांद्याच्या दुखापतीमुळे फायनलमधून बाहेर व्हावं लागू शकतं. मॅटला दुखापतीमुळे हा सामना खेळता आला नाही तर न्यूझीलंडसाठी हा सर्वात मोठा झटका बसेल. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत टीम इंडिया अपराजित राहिली आहे. एकही सामना न गमावता भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचलाय, तर दुसरीकडे पाकिस्तानला पहिल्याच फेरीत बाहेर पडावं लागलंय. आता येत्या 9 मार्चला दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलचा महामुकाबला रंगणार आहे. दरम्यान फायनल सामन्यापूर्वीच चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने मोठी भविष्यवाणी केली आहे. जर आम्ही टीम इंडियाची सध्याची कामगिरी पाहिली तर टीम इंडिया न्यूझीलंडपेक्षा कितीतरी पटीने अधिक मजबूत दिसत आहे. त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी ही सध्या खूप प्रभावी वाटत असल्याचं अख्तर यांनी म्हटलंय.